कीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगद्वारा महाराज अखिल मानव जातीला भगवत भक्तीचा अर्थात भगवत शरणांगतीचा आग्रह करतात. हे पहा म्हटले मनुष्य म्हणून जीवन जगत आहात ना, मग एक करा म्हटले काय, त्या परमात्म्याची भक्ती करा, त्याची शरणांगती करा. आणि ती शरणांगती करत असताना कशी करा, सर्व भावाना अशा प्रकारची करा. अशी जर शरणांगती केली तो होईल काय, तो परमात्मा या भवसागरातून तुम्हाला पैल तीराला पोहोच करेल म्हटले. हे पहा त्या परमात्म्याचा स्वभाव कसा आहे म्हटले, करुणावंत आहे. आणि त्याचं नाव जर काय असेल तर अनंत आहे. नुसता नावानाच अनंत हे असं नाही बरं का म्हटले, स्वरूपानं सुद्धा कसा आहे अनंत अशा प्रकारचा आहे. महाराज सांगतात भक्ती करून शरणांगती करून हे सगळं माझ्या साक्षीला आलेलं आहे, अनुभवाला आलेलं आहे. जे जे केला नवे नवे म्हटले आपल्याला मिळालेलं जे शरीर आहे हे कशा करता आहे, भक्ती करताची बरं का. म्हणून पहा भक्तीचा आग्रह मनुष्यालाच केलेला आहे का पशुपक्षाला केला, पशुपक्षाला केलेला नाही का. अहो पश्वाधिक जी योनी ती भक्ती करता नाही, ती भोग भोगण्याकरता अशा प्रकारची आहे. पण मनुष्य मात्र कशा करता आहे, हा भक्ती करता अशा प्रकारचा. म्हणून बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही, जेने ज्ञाने देही विदेह पाही पावशी. महाराज सांगतात की मानवी जीवनामध्ये जो ज्ञानाचा विशेष दिला कशा करता दिला, भक्ती करता दिलेला आहे, परमात्मा प्राप्ती करता दिलेला आहे. म्हणून देह मिळाला भक्ती करता अशा प्रकारचा मिळेल. देवे दिला देह भजना गोमटा, देहामध्ये इंद्रियाधिक दिलेले आहेत कशा करता हो, भक्ती करताच दिलेली आहे. दिले इंद्रिय हात पाय कान सगळे इंद्रिय कशा करता हे, अहो भक्ती करताचे म्हटले. म्हणून प्रत्येक इंद्रियाला महाराजांनी प्रार्थना केलेली, डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख, टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची. प्रत्येक इंद्रियानं सुद्धा काय करा, भक्ती करा. आयुष्य दिलं अहो भक्ती करतात, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. मिळालेली प्रत्येक जीव आपल्याला गोष्ट आहे कशा करता ये, भक्ती करताची. म्हणून आपलं आद्य कर्तव्य जर काय असेल तर आपण काय केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे, अर्थात भगवंताची शरणांगती केली पाहिजे. गोष्ट अशी म्हटले भक्ती करायची, भगवंताची शरणांगती केली का. आपला जो देह आहे तो भक्ती करताची. वास्तविक नरदेह मिळणं सोपी गोष्ट आहे का, नाही बरं का. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. देवादिकांना अपेक्षा आहे, पण पहा म्हटले त्यांना नरदेह मिळाला नाही, तो आपल्याला मिळाला. बरं आपल्याला जो मिळाला तो सहजासहजी मिळाला का, महाराज सांगतात नाही बरं का, तितकी सोपी गोष्ट नाही म्हटली. पावला हा देह कागटाळी न्याये न घडे हे उपाय. दुर्लभ दाना किती दुर्लभ आहे, अहो देव दुर्लभ आहे, देवादिकांना मिळाला नाही. तो दुर्लभ नरदेह आपल्याला मिळालेला आहे. हे पहा म्हटले मग आपल्याला जो मिळाला पावला हा देह कागटाळी न्याये, कागटाळी न्यायानं आपल्याला मिळालेला आहे. तशी सोपी गोष्ट आहे का, असं कधी घडणार नाही पण म्हटली. पण जरी घडणार नाही तुमच्या आमच्या बाबतीत घडलं, काय घडलं, पावला हा देह कागटाळी न्याय न घडे उपाय घडो आले. घडणार नाही पण घडलं बरं का म्हटले. कसं घडलं, उदाहरण दिलेलं आहे, उदाहरण सगळ्याच्या माहितीच आहे. हे पहा म्हटले मंदिराच्या दारात आंधळा बसलेला होता भिक्षा मागण्याकरता. मग आता तो जो आंधळा होता भिक्षा मागत होता, पण त्या काळात गोष्ट अशी घडली, काळ थोडासा कठीण होता. कठीण म्हणण्यापेक्षा लक्षात घ्या कोरोनाचा काळ होता. आणि त्यावेळेस पेपरला टीव्हीला जाहिरात आलेली होती का जो कोणी मनुष्य आम्हाला एक कावळा धरून देईल त्याला इतकं इतकं बक्षीस. बक्षिसाची रक्कम मोठी होती. आणि मग मोठी रक्कम असल्यामुळे पहा म्हटले बहुतेक माणसं कांद्याचे रोप टाकायचे सोडून सगळे कशाच्या मागे लागले, कावळ्याच्या मागे लागले. कावळ्याच्या लक्षात आलं हे पहा म्हटले कांद्यापेक्षा आपल्याला भाव आला बरं का. पण गोष्ट अशी होती माणसं जरी मागे लागली तर माणसं जमिनीवर आणि कावळे आकाशात. मग आता आकाशात कावळ्याच्या लक्षात आल्यावर ते अधिक उंच उडायला लागली. उडता उडता दोन कावळ्याची काय झाली, टक्कर झाली. टक्कर झाल्याबरोबर जो आशक्त होता त्याला चक्कर आली, गरगर गरगर करीत खाली पडला. जसा खाली पडला तो आंधळा बसलेला होता त्याच्या उंधळीत पडला, त्यानं तो धरून ठेवला. धरून ठेवल्याच्या नंतर माणसं पळतच आली त्या आंधळ्याजवळ. हे पहा म्हटले याला काही पेपर वाचलेला नाही बरं का, यांनी टीव्ही पाहिली, याला माहीतच नाही म्हटले. माहिती नाही म्हटल्याच्या नंतर पटकन एक जण म्हटलं हे पहा म्हटलं आंधळ्या तुझ्या हातात जी वस्तू द्यायची 10 लाखाला. त्यानं विचार केला हातात वस्तू पडल्या बरोबर जर 10 लाख किंमत आहे तर ही वस्तू फार मोला मागायची बरं का. दुसरा म्हटला 20, तिसरा म्हटला 30,
असं करता करता कोटीवर किंमत गेली. आणि कोटीवर गेल्याच्या नंतर आंधळ्याने सांगितलं, हे पहा म्हटले, वस्तू माझी आणि भाव तुम्ही वाढवता. मी भाव सांगितल्याशिवाय सौदा होईलच कसा म्हटले. आता कुठं मी एक कावळा धरला, अजून असे 10-5 धरायचे म्हटले. आणि 10-5 धरल्याच्या नंतर कांद्यासारखे भुसरे लावायचे आणि भाव आल्यावर भुसरं फोडायचं म्हटलं. असं बोलत असताना झालं काय, त्याची पकड ढिली झाली आणि तो टाळीतला कावळा निष्ठून गेला. विठ्ठल मग आता टाळीतून निसटलेला कावळा पुन्हा टाळीत येईल का हो? न घडे हे उपाय घोडो आले, असं कधी घडणार नाही. पण तुमच्या आमच्या बाबतीत घडलं. म्हटले काय, या न्यायानं आपल्याला काय मिळाला, नरदेह मिळाला. हे पहा म्हटले, मग तो नरदेह जर भक्ती करता मिळाला तर आपण त्याद्वारा काय केली पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे, भगवंताची शरणांगती केली पाहिजे. पहा म्हटले, नरदेह हा भगवंताच्या भक्ती शरणांगती करता मिळालेले आहे. मग त्याची सार्थकता कशात आहे, भक्तीत, शरणांगतीत. अशा प्रकारची आपण प्रपंच जरी किती केला तर त्यात सार्थकता आहे काय. सायाशे करीशी प्रपंच दिननिशी हरीश न भजसी कोण्या गुणे. महाराज सांगतात पहा, आपण रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करतो. ऊस जर तुटून गेला तर तिसऱ्या दिवशी गहू करतो. प्रपंच करता किती सावध आहे आपण. सायाशे करीशी प्रपंच. पण भक्तीच्या बाबतीत हे पहा म्हटले, आपल्याला झोप लागलेली. कशाच्या बाबतीत, भक्तीच्या बाबतीत. मग झोप लागलेली असल्यामुळं बहुतेक साधू संत आपल्याला त्या झोपेतून काय करतात, जाग करतात बरं का. आता सध्या कार्तिक स्नान चालू आहे, गावोगाव काय चालू आहे, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. संत तुम्हा आम्हाला जाग करतात बरं का, देवाला जाग करतात, साधू संतांना जाग करतात, आणि तुम्हा आम्हाला जाग करतात. पहा म्हटले, आता मनुष्य झोपलेला असला तर जागा होत असतो. काकड्याच्या अभंग पहा सगळी जागृती देणारीची. मग आता जाग कोणाला करावं लागतं, लक्षात घ्या बरं का. जो झोपलेला आहे त्याला आवाज दिला का तो जागा होतो. पण एखाद्यानं झोपीचं स्वंग केलेलं आहे, जागा होईल का. झोपलेला मनुष्य एका आवाजात उठतो, पण ज्यानं सोंग केलेलं आहे त्याच्याजवळ ढोल वाजवले तरी उठत नाही. पहा म्हटले, आपल्याला झोप लागलेली, ती झोप कशाची, अविद्येची अनिदा, विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगी तो होतो प्रबुद्धा अनादी. जो अज्ञानाची झोप आहे, स्वरूपाच्या बाबतीत झोप आहे. हे पहा म्हटले, नरदेहाला येऊन जे प्राप्त करायचं त्या बाबतीत सुद्धा आपल्याला काय लागलेली, झोप लागलेली. म्हणून संत तुम्हा आम्हाला काय करतात, जाग करतात बरं का. सध्या कार्तिक स्नान आहे, जिकडे तिकडे काकडाच काकडा चालू आहे. पहाटचं वातावरण जर पाहिलं खेड्यापाड्यातलं तर किती चांगलं वातावरण आहे. एका गावाला दुसऱ्या गावचा काकडा ऐकू येतो बरं का. पण एखाद्या वेळेस असं होत असतं, सगळे म्हणत असते, हे पहा तुमच्या गावचा काकडा फार चांगला बरं का. त्यातली त्यात आमच्या लिमगावला 600 माणूस राहतं काकड्यात. लिमगावचा काकडा फार मोठा, आवाज लांब जातो. मला बोडक्याचा माणूस भेटला होता, त्याने सांगितलं तुमचा आवाज तिथपर्यंत येतो.
अर्थात गावगावचे आवाज जातात, पहाटचं वातावरण इतकं मंगलमय राहतं, पण त्यातही एखादा मनुष्य विनमुख राहतो बरं का या सगळ्या गोष्टीला. तो म्हणत असतो, हे पहा म्हटलं कशाचं वातावरण चांगलं, नेमकं मंदिराजवळ घर आहे, आमच्याच घराकडे भोंगा केलेला आहे. असा म्हणणार माणूस जागा होईल का? पण संत तुम्हा आम्हाला जागी करतात बरं का. उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा. प्रत्येकाला जागे करतात, भक्तीच्या बाबतीत जागे करतात. हे पहा म्हटले आपण नरदेहाला आलेलो आहोत. नरदेहाची सार्थकता जर कशात असेल तर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखली या. संसार किती जरी केला त्यात सार्थकता नाही. मग ती सार्थकता कशात आहे? भक्तीमध्ये, भगवत शरणांगतीमध्ये अशा प्रकारची सार्थकता आहे. म्हणून काय करा, जीवनामध्ये आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नो. हे आपण सगळं मिळवलं पण देवच मिळवलं नाही. पहा म्हटले सगळं जरी मिळालं तरी तुम्हाला त्या सुख मिळणार नाही बरं का. सुख पाहिजे असेल ना तर मग एक करा म्हटले, आपुला तो एक देव करुणी देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. महाराज सांगतात पहा, तुमच्या घरी घेऊन आलेलो हे, पण आता ज्याचं भाग्य आहे ते घेतील, ज्याचं भाग्यच नाही ते काय उत्तर देतील हो. देवन लगे देवन लगे साठवणीचे रुंदले जागे. तुमचा देव घ्यायचा आणि कुठं ठेवायचा म्हटले, आम्हाला कापूस ठेवायला जागा नाही. म्हणून संत जागृती देतात, तुम्हा आम्हापर्यंत देव आणून पोहोच करतात. येनकेन प्रकारानं आपल्याला कशाला लावतात? भक्तीला लावतात बरं का. आपण भक्ती करावा हा संतांचा आग्रह आहे. नरदेह भक्ती करता दिलेले आहे. नरदेहाची सार्थकता भक्तीत आहे. म्हणून जी गोष्ट ज्याच्या करता दिली ना तिचा उपयोग तिथंच झाला पाहिजे बरं का. अनाठाई जर झाला तर ती गोष्ट सार्थक ठरते की निरर्थक? निरर्थक ठरत असते. तुम्ही पहा, निरर्थक. ज्याच्या करता निर्माण केली तिचा विनियोग कुठे झाला पाहिजे? तिथंच झाला पाहिजे. ज्ञानोबांनी एक उदाहरण दिलं. उदाहरण स्वयंपाकाचं दिलेलं आहे. का षडरस खापरी भरिले, भरोनी चोहटा ठेविले, ते सुनियाचेची आले उपयोगा जेवी. उदाहरण स्वयंपाकाचं आहे. पहा म्हटले कोणाच्या तरी घरी 4-5 पाहुणे आले. पाहुणे आल्याच्या नंतर त्या बाईनं लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली. मग आता पाहुणे बैठकीत बसले, बाई स्वयंपाक करते. मग पाहुणे बैठकीत बसले, एक दुसऱ्याला विचारपूस करू लागली. विचारपूस केली पाहिजे असते वाईटपणे, पण आता गोष्ट अशी आहे, एक दुसऱ्याची विचारपूस करते वेळेस मर्यादा सांभाळल्या पाहिजे. विचारपूस जास्त नको करायला. ह्या पाहुण्याने विचारपूस जरा जास्तच केली. मग त्या बाईच्या लक्षात आलं, हे पहा म्हटले आपल्याच घरात बसले, आपला चहा पिले आणि हे आपलेच वाशे दांडे मोजायला लागले. मग तिनं लक्षात घेतलं, हे पहा म्हटले जरी स्वयंपाक झालेला आहे, हा स्वयंपाक काय यांना वाढायचा नाही, यांना जेवू घालायचं नाही म्हटले. ते पाहुण्याची आवरत घराबाहेर काढली आणि मग केलेला जो स्वयंपाक होता तू तिथे ज्ञानोबराय सांगतात, षडरस खापरी भरिले. मोठं खापर घेतलं, सगळा स्वयंपाक त्याच्यात भरला आणि कुठं नेऊन ठेवला? भरोनी चोहटा ठेविले. चौरस्त्यात, चौकात नेऊन ठेवला. मग आता चौकात जर नेऊन ठेवला तर तिथं माणसं खातील का? त्याला माणसं खाणार नाही. एखाद्याला जर आपण तो दाखवला, त्याला सांगितलं खा, तो म्हणत असतो तुम्हाला काही कळतं का? इथं आणून ठेवला याचा अर्थ हे काय आहे? हे पहा म्हटलं हे काहीतरी आहे बरं काय, कोणीच खाणार नाही. आता कोणी जरी खाल्लं नाही तरी तिथं ज्ञानोबराय सांगतात, ते सुनियाचेची आले उपयोगाची वी. त्याला कुत्रे खातील का नाही? कुत्रे खातील, कावळे खातील. पहा म्हटले मग आता कावळ्या कुत्र्याने खाल्ल्याच्या नंतर एक जणांना डोकं लावलं बरं का तिथं. हे पहा म्हटले कोणाच्या का होईना पण मुखी लागला. आता गोष्ट अशी आहे, स्वयंपाक कावळ्या कुत्र्याने खाल्ला तो सार्थक ठरला की निरर्थक? निरर्थक ठरलेला आहे बरं का. त्याचं कारण कावळ्या करता आणि कुत्र्या करता कोणी स्वयंपाक केला? तो कोणा करता केलेला होता? माणसा करता केलेला होता. मग माणसानी न खाता कावळ्या कुत्र्यानी खाल्ला, मग सार्थक ठरला की निरर्थक? निरर्थक ठरलेला आहे. तसं नरदेह भक्ती करता दिलेला आहे. भक्ती न करता जर संसारच केला तर हे पहा म्हटले त्याची निरर्थकता आहे बरं का. विठ्ठल 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 पहा म्हटले मग आता भक्तीच जर करायची तर आमच्या वाट्याला आलेले उद्योग व्यवसाय आम्ही काय करायचे? महाराज सांगतात काही हरकत नाही म्हटले, उद्योग व्यवसाय करत राहा. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. वाट्याला आलेला उद्योग असेल, व्यवसाय असेल करा, पण ते करते वेळेस करत करत काय करा? भक्ती करा बरं का. म्हटले कामामध्ये काम,
काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता, हरी बोला सर्व कामे करिता, हरी बोला. जे वाट्याला आलं काम ते करा म्हटले. इतकंच नाही, एखाद्या वेळेस भांडणाचा प्रसंग आला तरी काय बोलायचं? हरी बोला भांडता, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता, हरी बोला. आता भांडण आहे आणि भांडणात जर हरी हरी म्हटलं तर भांडण होईल का? भांडणच व्हायचं नाही ना. भांडणात एक दुसऱ्याला शिव्या दिला तर लांबल ना ते, पण हरी हरी म्हटलं तर तिथंच थांबल. विठ्ठल उद्योग धंदा सोडून भक्ती करा असं नाही म्हटले. उद्योग धंदा करा, पण करत करत काय करा? भक्ती करा बरं का म्हटली. नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहि उद्धरती. महाराज सांगतात भक्ती करण्याकरता काही काळ वेळाचं बंधन नाही बरं, काही जाती धर्माचं बंधन नाही म्हटले. कुठल्याही जातीचा असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, प्रत्येकाला भक्तीचा शरणांगतीचा काय अधिकार आहे बरं का. माम ही पार्थ व्यापाश्रित्य एपिशो पापयो नयाः, स्त्रियो वैश्यास तथा शूद्रास ते पियांती परांगती. कुणी असू द्या म्हटली, पण भक्तीचा काय आहे? अहो इतकंच नाही, एखादा पापी असू द्या, पापी नाही म्हटले. आपीचे सुदुराचार याती भलती. कोणी असू द्या म्हटले, भालता असला तरी चालतो. कशा करता? भक्ती करता बरं का. मग पापी आहे म्हटली, पापी सुद्धा चालतो. आपीचे सुदुराचारो भजते मामनन्य भाग, साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हिसाहा. पापी असला तरी त्याला भक्तीचा काय आहे? आधी पापी नाही शब्द आहे बरं का इथं. आपीचे सुदुराचार, चांगल्यातला चांगला दुराचारी असू द्या, दुराचार्याचा पाप्याचा अध्यक्ष असू द्या म्हटले तरी त्याला भक्तीचा काय अधिकार आहे बरं का. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमोची अवधारी. जैसा बुडाला महापुरी नमरतू निघाला. ज्ञानोबा सांगतात पहा, पापी जरी असला पण भक्तीचा आश्रय केला, तयाचे जीवित आईल थडिये आले आणि बुडाले पण वावो दहाले. सगळे म्हणत असते मग हे पहा म्हटले, हा फार पापी, याचं कसं होईल? अमुक होईल तमुक होईल अशी चर्चा केली म्हटली. पण तो जर उद धरून गेला तर मागच्या बोलण्याला काही अर्थ उरला का? नाही बरं का. उदाहरण आलेलं आहे, जैसा बुडाला महापुरी नमरतू निघाला. महापूर आला, कल्पना करा, 2 वर्षापूर्वी महापूर आलता बरं का. पुढं वरुडला ढगफुटी झाली, नदीला खूप पाणी आलं आणि पाणी आल्याच्या नंतर पुलावून पाणी. मग आता पुलावून पाणी म्हटल्यानंतर पोलीस बंदोबस्त, तिथं कोणी वाहन घालू नये म्हणून जिकडं तिकडं बंदोबस्त. पण एवढ्या घाई गर्दीत आडमुठा माणूस नजर चुकून मोटरसायकल घातलीच ना त्यानं, आणि घातल्याच्या नंतर पाण्याचा वेग मोटरसायकल सह वाहवाला. मग वाहवाल्याच्या नंतर लगेच तिथं ते चित्रीकरण होतं, ते टीव्हीला आलं, पेपरला आलं, सगळे जिकडे तिकडे बोबाटा झाला. अमुक अमुक माणूस असं असं म्हटले, वाहवाला 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 जिकडं तिकडं आलं बरं का. पेपरला जाहिरात झाली सगळी. पण गोष्ट अशी झाली, वाहवाल्याच्या नंतर बराच दूर गेला आणि दूर गेल्याच्या नंतर बुडता बुडता बुडत्याला काडीचा आधार, काहीतरी आधार मिळाला. आधार मिळून वरती आला. वरती आला, इकडे बोभाटा झालेला होता. शासनानं जवळ जीवितहानीचं अनुदान सुद्धा दिलं घरच्या लोकांना, पैसे मिळाले. मग हा 4-2 राज्य वाहून गेलेला होता. पण वरती आला आणि वरती आल्याच्या नंतर 12 महिन्यानं घरी आला. पहा म्हटले, मग आता 12 महिन्यानं घरी आला, घरच्या लोकांनी पैसे खर्चून मोकळे झालेले होते. पण तो जर जिवंतच घरी आला तर मग एवढं बुडाला म्हणून पेपरला आलं आणि टीव्हीला आला, त्याला काही अर्थ उरला का? तयाचे बुडाले पण वावो दहाले. विठाला 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 तसं कोणी असू द्या म्हटले, फक्त त्यानं काय केली पाहिजे? भक्ती केली पाहिजे. त्यानं जर भक्ती केली तर तो तरुण गेल्याशिवाय राहणार नाही. नव्हे नव्हे भक्ती करता आपल्याला नरदेह मिळालेला आहे. मग नरदेहाचं आद्य कर्तव्य काय आहे? अहो दुसरं काहीच नाही म्हटले.
नरदेहाचं आद्य कर्तव्य भक्ती करणं, आणि भक्ती करणं हेच कर्तव्य असल्यामुळं महाराज तो आग्रह करतात भक्तीचा, शरणांगतीचा. अभंग जावे सर्व भावे देवाशी. महाराज सांगतात पहा, आपण मनुष्य आहोत म्हणून काय जायचं, देवाला शरण जायचं, देवाची काय करायची, भक्ती करायची. पशु पक्षाला कोणी सांगितलं का हो? कोणीच सांगितलेलं नाही बरं का, भक्ती करा म्हणून कोणी सांगितले नाही. पण आपण मनुष्य आहोत म्हणून शरण जावे. तुम्ही पहा, म्हणून हा शब्द पहिलाच आलेला आहे अभंगात. शब्दाच्या ज्या 8 जाती पैकी उभयान्वयी अव्यय 2 वाक्याचा 1 वाक्य करत असतं बरं का. आणि अथवा व हे शब्द 2 वाक्याचं काय करतं. म्हणून हा शब्द सुद्धा 2 वाक्य जर असले तर त्याचं 1 करत असतं. म्हणून शरण जावे अर्थात याच्या अगोदर काहीतरी असेल ना. एखाद्याला आपण विचारलं का म्हटले तुम्ही रात्री कीर्तनाला दिसले नाही, त्याने उत्तर दिलं पहा म्हटले आमच्या घरी पाहुणे आलते म्हणून कीर्तनाला आलो नाही. 2 वाक्याचं 1 केलं की नाही. जसं म्हणून शरण जावे अगोदर काहीतरी असेल. काय असेल बरं. बहुतेक आपण मनुष्य आहोत म्हणून शरण जावे. नरदेह मिळाला आपल्याला, नरदेहाचं कर्तव्य भक्ती करणं आहे म्हणून शरण जावे. सर्व भावे देवाशी. पहा म्हटले आपण मनुष्य मात्रानं भगवंताची भक्ती शरणांगती केली पाहिजे. आता त्याची शरणांगती करायची. भगवद्गीतेत सुद्धा भगवान सांगतात बरं का, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. किंवा सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. भगवान सांगतात माझी शरणांगती करा. एकमेव शरण जाण्याकरता योग्य जर कोण असेल तर कोणी शरणांगता शरण्य मीची एक जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणांगता शरण्य मीची एक. भगवान सांगतात फर्स्ट शरण यायचं ना मला एकट्याला अशा प्रकारचं या. म्हणून भगवान सांगतात तमेव शरणं गच्छ सर्व भावेनं शरण जात असताना एक ध्यानात ठेवा बरं का म्हटली सर्व भावे देवाशी. त्याची शरणांगती भक्ती करा, पण कशी करा, भावपूर्वक करावं म्हटली. तिचे शब्द आलेले सर्व भावे. मग कोणकोणते भावे ज्ञानोबराई तिथं सांगतात. तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रे. त्याला हे सगळे भाव काय करायचे, समर्पित करायचे. या सगळ्यात अवघड जर कोणता असेल तर तया अहम. सगळ्यात अवघड कोण आहे. अहम भाव समर्पित करणं सोपी गोष्ट आहे का, पुढचे करता येतील, पण अहम भाव सगळ्यात अवघड आहे. आणि इथं क्रम पाहिला कोणाचा आहे, अहम भावाचा आहे बरं का. थोडक्यात घ्या मीपणा. माणसानं सगळं जरी सोडलं तर मीपणा सुटत असतो का. मनुष्य कुठंच काही जरी नसलं तर हे पहा म्हटले त्याचं तिथं काहीच नाही बरं का. योगदान जरी नसलं पण तिथं गेल्याच्या नंतर तो सगळ्यात आधी कालरीला हात लावित असतो. उदाहरण सांगतो तुम्हाला. एका गावात एक जोडपं होतं, नवीन लग्न झालं. 2 जण आपले पती पत्नी राहायचे. आता ते राहिले, त्यांनी संसाराची चांगली प्रगती केली थोड्या दिवसात. मग आता थोड्या दिवसात प्रगती केली दोघा नवरा बायकोने. सगळं गाव कौतुक करायचं बरं का. हे पहा म्हटले लग्न होऊन किती दिवस झाले पण किती प्रगती केली व अमुक झालं तमुक झालं. तिथे एक मनुष्य आला, तो सांगू लागला हे पहा म्हटले तुम्ही सांगता त्यांनी थोड्या दिवसात प्रगती केली, अमुक केलं तमुक केलं, पण तुम्हाला माहिती की म्हटले त्यांचं लग्न कोणी जमवलं, मीच जमवलं म्हटले. मग आता कष्ट त्यांचे, पण यानं कालरीला हात लावला का नाही, मी पण आला का नाही तिथं. विठ्ठल म्हणून सगळं जरी समर्पित आपल्याला करता आलं तरी अहम भाव समर्पित करता येतो का हो. तो समर्पित करायला जड आहे बरं का, अवघड आहे म्हटले. आपण तिथं ज्ञानोबराई सांगतात मला शरण आली म्हटले ठीक आहे, पण मला शरण येऊन तुम्ही जर अहम भाव शिल्लक ठेवला तर शरण आले म्हणताच कसं येईल. मग ही शरणारी की जे आणि जीवत्वेसी आसी जे ढीक बोली यानल जे प्रजा काही. पहा म्हटले मला शरण आली पण जीवपणा सांभाळून ठेवला म्हटले, मग खरी शरणांगती होईल का. खरी शरणांगती व्हायची नाही. अर्थात त्याला काय समर्पित करायचा, तो जीव भाव. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न माग. का म्हणे जीव भाव देवा पायी, म्हणे जीव भाव देवा पायी,
पाहिजे. नामा म्हणे जीवे करीन निंबलोन विटे सहित चरण ओवाळेन. जीव भाव समर्पित केला पाहिजे, तेव्हा खरी काय होईल, शरणांगती होईल. आणि पहा म्हटले, शरणांगती करत असताना सगळ्यात अवघड जर असेल तर तो अहंभावच बर का. तेथ आडबाबाया आले, दोष वैरी जे धोपटिले, तया माझी पहिले देहंकार. अहंकार अहंभाव, अहंकार हा काय हे पहा म्हटले, हा समर्पित करायला जरा कठीण आहे बरं का. आडवा जर कोण येत असेल तर तिथं कोण आहे, आडवा वया आली, दोष वैरी जे तया माझी पहिले. सगळ्यात पुढं जर कोण असेल तर देह अहंकार. देह अहंकार अहंकार आहे. आणि जिथं अहंकार आहे तिथं फजिती बरं का. तिथं फजिती कशी आहे, नवलंकाराची गुठी विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. जिथं जिथं अहंकार आहे, जिथं अहंभाव आहे, अर्थात मी पण आहे, पहा म्हटली तिथं काहीतरी संकट उद्भवल्याशिवाय राहणार नाही बरं का. ज्या माणसाने मीपणा केला कुठंतरी सापडल्याशिवाय राहायचंच नाही. उदाहरण सांगतो, मीपणा कसा घातक आहे, मनुष्य संकटात कसा येतो. दुष्काळाचे दिवस होते, गाव चांगलं श्रीमंत पण चोऱ्या व्हायच्या. मग आता चोऱ्या व्हायच्या म्हटल्याच्या नंतर गावानाच गावाचा बंदोबस्त केला बरं का. गावात गट निर्माण केली आणि गस्त वेळ वाटून दिला. गटागटानं माणसं आपले गस्त घालायचे. आता गस्त घालायचे पण तरी चोरी व्हायची. मग एवढे डोळ्यात तेल घालून जागे पण एक का व्हायना घर फुटल्याशिवाय राहत नव्हतं. त्याचं कारण असं होतं, चोरी करणारा गावातलाच होता आणि त्याची पद्धत अशी होती, तोच चोरी करायचा. चोरी झाला म्हणून बुवा भटा तोच करायचा आणि चोर धरण्याकरता सगळ्यात जास्त परिश्रम तोच घ्यायचा. त्याच्यावर कोणी संशय घेत नव्हतं. पण शेवटी असे सगळे घर फुटले. फुटता फुटता एक घर शिल्लक राहिलं. त्या घराचं नाव होतं मालपाणी. आणि शेवटी फुटलं व ते घर. ते फुटल्याच्या नंतर मग त्या माणसाला दम पाडला नाही. त्यांनी पोलिसाची गाडीच आणली, श्वान पथक. ते सगळे आणले, तपास काढला. पण तपास काढून सगळे हातबल झाले, तपास काही लागलाच नाही. आता तपास न लागल्यामुळं तो जो मनुष्य होता गावातलाच पुढे आला. हे पहा म्हटले, साहेब आम्ही डोळ्यात तेल घालून जागे राहतो पण चोर चोरी केल्याशिवाय राहत नाही. हे कोण बोलतो, चोरच बोलतो बरं का. अमुक हे तमुक हे असं हे तसं हे. आणि तुमच्या सारख्याला जर तपास लागला नाही तर आम्ही काय करायचं. त्यांना साहेबाला सुद्धा हिनवलं बा. हे पहा म्हटले, इतके दिवसापासून आम्ही जागे, आमचा अनुभव असा आहे, अमुक हे तमुक हे, माझा अंदाज असा आहे म्हटले या चोरीच्या बाबतीत. मग त्यानं चौकाचा वाडा होता, वाड्याला चक्कर मारला, सगळे पोलीस सगळे अधिकारी घेऊन पाठ भिंतीला नेलं आणि सांगितलं, साहेब हे पहा वाडा जुना आहे म्हटले. आणि जुना असल्यामुळे दोन चिऱ्याच्या मध्ये काय आहे, थोडीशी सांधी बरं का. पहा म्हटले, एका खाली एक आपल्याला काय दिसतात, भिंतीला छिद्र आहे म्हटले एका खाली एक. माझा अंदाज असा आहे म्हटले, चोर वरती चढला त्यावेळेस त्यानं भिंतीला काय ठोकले, खिळे ठोकले. आणि खिळे ठोकून खिळ्याच्या आधारानं वरती गेला. चौकाचा वाडा चांदणीतून खाली उतरला, चोरी केली आणि पुन्हा तसाच खाली आला. पण एक हे म्हटले, खाली येते वेळेस तो खिळे उपटीत उपटीत आला. त्या साहेबाला आश्चर्य वाटलं ना. बरोबर आहे म्हटले, बरोबर तुम्ही चोरीचा काय लावला, माग लावला बरं का. मग असे खिळे उपटीत उपटीत आला म्हटले आणि सगळ्यात खाली छिद्र मोठं होतं. त्याने सांगितलं, साहेब काय सांगाव तुम्हाला, इथं आल्यावर मी असा धपकन पडलो. तुमच्या लक्षात आलं बरं. विठ्ठला विठ्ठला मी पडलो म्हटल्याच्या नंतर अटॅक झाला असेल की नाही. नाना संकटी नाचवी. पहा म्हटले, असं जिथं अहंभाव आहे, मी पण आहे, तो संकटात आल्याशिवाय राहत नाही बरं का. म्हणून देवाची भक्ती करायची, शरण जायचं. पण कसं जायचं, सर्व भावे न भारत, सर्व भावे देवाशी. त्याला शरण जात असताना सर्व भावानं जायचं. आणि हे पहा म्हटले, पहिली गोष्ट शरणांगती करत असताना खऱ्या अर्थानं जो देव आहे त्याचीच काय करायची, शरणांगती करायची बरं का. कधी कधी काही माणसं आपल्या मनानंच देव निर्माण करतात, आपल्या मनानं त्याला नाव देतात आणि त्याची भक्ती करतात. महाराज सांगतात, हे पहा त्याला आम्ही भक्ती म्हणणार नाही बा म्हटले. त्याला म्हणायचंच जर असलं तर काय म्हणू, वेडेपणा म्हणू बरं का. शिळा तांब्याचे बाहुले केले, पाट मांडुनी वरी बैसविले, वस्त्र अलंकारी झाकोळिले, मनाले ते नाव ठेविले, या जनाशी लागले वेड, या जनाशी लागले वेड. मग ती भक्ती एक वेडेपणा आहे.
महाराज सांगतात तो वेडेपणा आहे म्हटले, त्याला भक्ती म्हणणार नाही आम्ही. म्हणून शरण जात असताना जो योग्य देव आहे त्यालाच काय जा, शरण जा बर का. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा. संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा. पांडुरंगा, पांडुरंगाला शरण जा. शरण म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. मग देव कोण आहे? पांडुरंग आहे बरं का म्हटले. इतर जे देव आहेत ते कसे आहेत? अल्पशक्ती म्हटली. जरी तुम्ही त्यांची शरणागती केली तर ते देऊन देऊन तुम्हाला काय देतील? चंद्री हंद्री दैवते कोणती पूजिती भूते खेते. आपल्या पोटाची रडते मागती शिते अवदान. आपली इच्छा आणि कापिडी काय ते देईल बरं? तुम्हाला काय देतील म्हटले? तुम्हाला काहीच देणार नाही. ती अल्पशक्ती, त्यांचं सामर्थ्य अल्प आहे म्हटले. म्हणून आशाची जर शरणागती केली तर महाराज सांगतात काय ते खिल्लरीचे पाणी. ओठ न भिजे न फिटे धनी शिन तरी आधी अवसानी. क्षोभे पुरस्करणी दिले फळ. इथून तिथून त्यांची जर भक्ती केली तर काय होईल हे पहा म्हटलं. तुमच्या पदरात शिन पडेल बरं का. भारुडातून सुद्धा महाराजांनी सांगितलेलं, आई भवानी थोर जाणूनी तुझं म्या उपाशिले हो. हाती परडे देऊने तिने मज भिकेशी लाविले हो. लुळा पांगुळा करुणी आपणा जवळे बैसविले हो. उद्वास्तुचे भरे फिरे घर घरे भूत संचरे. तो मज व्यर्थ शिन वाटला फुलवारा बांधला फुलवारा व्यर्थ शिन वाटला. इतराची भक्ती केली पण पदरात शिन पडलेला आहे. म्हणून महाराज सांगतात भक्ती करत असताना कोणाची करा? शरण जा उदारा. पांडुरंगा, पांडुरंगाची करा म्हटले. इतर देवदेवतेची भक्ती केली तर काय होईल पहा म्हटले. त्यांचं सामर्थ्य किती अल्प आहे. त्यांना भूक लागली, मग भूक लागल्यावर पोट भरण्या इतपत सामर्थ्य आहे का? आपले इच्छा आणि कापिडी ते काय करतात? जे त्यांची भक्ती करतात त्यांना धरतात. शकून पाहिला की त्यांच्याकडून खायला मागून घेतात म्हटले. भूक लागल्यावर त्यांच्याकडून खायला मागून घेतात. बरं आशा देवाला भूक लागते ती कधी? आश्विनात नाही, आषाढात. मग आता भूक लागली आणि भूक 4-2 महिने झाली की भूक लागली म्हटली. 4-2 महिने झाली का त्या भक्तानं ठरवलं देवाला एक मोठा बळी देऊ म्हटले. बळी देण्याकरता काय आणला? हत्ती आणला बरं का. मग त्या देवानं सांगितलं हत्ती नको बाबू म्हटले आम्हाला. आश्वन्नैव गजन्नैव व्याघ्रन्नैवच नैवच. मग काय पाहिजे? आजा पुत्रं बलिं दाद्यात देवो दुर्बल घातका. आम्हाला बळी कशा? हत्ती घोडा सिंह नाही 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 म्हटले हे नको. मग काय पाहिजे? ते जर सांगितलं आजा पुत्रम शेळीचं कळडू. मग आता ते कितपत आहे? मग त्या माणसानं सांगितलं म्हटले ते बारीक आहे. मग देवानं सांगितलं म्हणूनच ते आमच्या अवसानातलं आहे म्हटले. पहा म्हटले देवो दुर्बल घातका. अशा दुर्बळाचा घात करणारा हा देव आहे. याची शरणागती तुम्ही केली, तुम्ही सबल व्हाल का? सबल होणार नाही, तुम्ही दुर्बळच व्हाल. म्हणून शरणागती करत असताना आशाची करू नका. बळीयाची अंकित आम्ही झालो बळीवंत. जो बलवान आहे त्याची शरणागती करा. परिणामी तुम्ही सुद्धा कशी व्हाल? बलवान व्हाल बरं का. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. एका जनार्दनी सबलच गवळणी. गवळणी कशा सबलच होत्या? पण भक्ती कोणाची केली? भगवान श्रीकृष्णाची. अर्थातच भगवान श्री पांडुरंग परमात्म्याची केलेली म्हटली. खऱ्या अर्थानं देव जर कोण असेल तर तो पांडुरंग परमात्मा. नेनो ब्रह्ममार्ग तुकले उघडे पंढरपुराशी आले. भक्ते पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. तो हा विठोबा निदान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान. पाऊले समान विटेवरी शोभती. तुम्ही आम्हीच काय म्हटले? देव ऋषी मुनी सगळेच त्याला काय जातात? शरण जातात बरं का. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती. श्रुती शास्त्रेते ही यातेची स्तविती. महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती. निळा म्हणे तो हात जोडला सांगाती ओ. सगळे याची भक्ती करतात, याची शरणागती करतात. म्हणून तुम्ही सुद्धा काय करा? म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. त्याची शरणागती करा, त्याला शरण जा. शरण जा उदारा. पांडुरंगा पण एक करा म्हटली. सर्व भावे त्याला शरण जात असताना त्या शरणागतीत काय असला पाहिजे? भाव असला पाहिजे बरं का. भक्ती करत असताना भक्तीत सुद्धा काय असला पाहिजे? भाव असला पाहिजे. भाव जर नसेल तर मग भक्तीचा उपयोग आहे का?
देवापायी नाही भाव, भक्तीवरी वरी वाव, समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. महाराज सांगतात भक्तीत जर भाव नसल मग त्या भक्तीला भक्ती म्हणता येतं का? भक्तीला भक्ती, आणि अशा भक्तीनं देव प्राप्त होत नाही बरं का. देव प्राप्त होण्याकरता ती भक्ती अव्यभिचारी पाहिजे. मांचयो व्यभिचारेन भक्तियोगेन सेवते सगुणान समती तैतान ब्रह्म भूयाय कल्पते. अव्यभिचारी भक्ती पाहिजे. त्या भक्तीत काय पाहिजे? भाव पाहिजे. म्हटले देव प्राप्त होईल पण देवा कारणे भाव तस्मात द्यावेन लगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाताहत गा. महाराज सांगतात अहो देवाला काहीच लागत नाही, फक्त काय लागतो? भाव लागतो बरं का. पै भक्ती किमी जाणे तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते. अपेक्षा कशाची आहे? भावाची बरं का. अंतरीची घेतो गोडी पाय हे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. तर काही लागत नाही म्हटले, फक्त अंतःकरणातला काय लागतो? भाव लागतो बरं का. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. शबरीनं काय दिलं त्याला? बोरं दिले बरं का. आता बोराचा विचार करा, त्या काळात बोरं भरपूर होते ना आजही भरपूर आहे. गावरान बोरं साधारण आपण एखाद्याच्या बोरी खालून खिस्सा भरून जरी नेला तर तू काही म्हणतो का? काहीच म्हणणार नाही बरं का. त्या बोराला फारशी किंमतही राहत नाही. मग असे बोरं होते, बोरच दिले. बरं जे दिले ते तसेच दिले का उष्टे करून दिले? उष्टे करून दिलेले. बोराला कधी कांद्या इतका भाव आहे, सफरचंदा इतका भाव आहे का? नाही बरं का. मग ते बोरं दिले तेही उष्टे करून दिले. आता उष्टे करून दिलं, उष्ट खाणं भगवान सांगतात तामस आहे. तामसाहार सांगितलेला आहे. यात यामं गतरतं पोती परुषतंचयत उच्छिष्टमपि चामेद्यम भोजनम तामस प्रियम. उष्ट खाणं काय? तामशी पण आहे. मग आता ज्याने उष्ट खाऊ नका म्हणून सांगितलं त्यानं उष्ट खाल्लं का नाही? मग का खाल्लं बरं? महाराज सांगतात तुका म्हणे आवडीची आणि बोरे खाय भिल्लटीची. पहा म्हटले आवडीचा आणि भावाचा भक्तीचा महिमा तुम्हाला काय सांगायचा. त्या शबरीनं उष्टे बोरं दिले पण परमात्म्यानं ते बोरं खाल्ले. का बरं खाल्ले? त्याचं कारण एकच, बोरं पाहिले नाही. त्या बोराच्या पाठीमागं जो भाव होता भगवंतानं तो भाव पाहिलेला आहे. अंतरीची घेतो गोडी पाय हे जोडी भावाची. मग मला समर्पित करत असताना काही असू द्या म्हटले. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्तिपरुत मश्नामी प्रयतात्मना. भगवान सांगतात अहो फळच काय, पान जरी असलं तरी सुद्धा त्या पानाने सुद्धा मी काय होतो? प्रसन्न होतो. भावे तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा. मला फक्त तुळशीचं पान समर्पित करा. हे पहा म्हटले नाहीच मिळालं तर घरातलं पाणी समर्पित करा म्हटले. फक्त पाण्यानं सुद्धा मी काय होतो? प्रसन्न होतो. पण हे पहा म्हटले पाणी जरी घरच्या घरी मिळत असलं तरी त्या पाण्याच्या पाठीमागं काय पाहिजे? भाव पाहिजे. महत्व कशाला आहे? जे समर्पित करतो त्या पदार्थाला नाही पण भावाला महत्व आहे. देवा कारणे भाव तस्मात द्यावेन लगे फारसे वित्त. देव जर प्राप्त करायचा ना काहीच लागत नाही पण भाव लागतो बा म्हटले. भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रुम सख्येन मित्रम कृपया च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. सुभाषितकार सांगतात देव प्राप्त करायचा ना काहीच लागत नाही. भावेन देवम. तो कशानं प्राप्त होईल? तो भावानाच प्राप्त होईल. पुढे सांगितलेलं आहे कलया नरेंद्रम. राजा प्रसन्न करायचा. मग राजा करता भाव पाहिजे का कला? तिथं भावाची आवश्यकता नाही, तिथं कला पाहिजे. म्हणजे कला सादर केली, जो कलाकार आहे त्यालाच मानधन खरं आहे की नाही? ते शासन आहे ना. राजा कलेनं प्रसन्न होतो. कलया नरेंद्रम धनेन कांता. पत्नी वश करायची मग त्याच्याकरता काय पाहिजे? धन पाहिजे म्हटले. धन जर नसल तर पत्नी वश होईल का? वश होणार नाही. वश तर व्हायची नाहीच पण मालकाला रोज वस कुत्र्या डस केल्याशिवाय तिथं काय पाहिजे? धन पाहिजे म्हटले. धनेन कांता कपटेन शत्रू. शत्रूवर मात करायची मग तिथं काय पाहिजे? कपट. गनिवी कावा विठ्ठल विठ्ठला विठ्ठला.
सख्येन मित्रम, मित्र वश करायचं त्याला तितकं मित्रप्रेम दिलं पाहिजे. सख्येन मित्रम कृपयाच पुत्रम, आपला मुलगा आहे जरी यदा कदाचित चुकला त्याला समज द्यायची, समजून सांगायचं. पण एकदा बापाने असं केलं, चांगला करता मुलगा झाला बरं का. करता म्हणजे जवळजवळ बापाची चप्पल त्याच्या पायाला यायला लागली. मग आता अशा वयात त्याला मारहाण करणं चांगलं आहे का? जरी चुकला त्याला समज द्यायची, तो शहाणा झालेला आहे, त्याच्या लक्षात येईल. पार भवदुस्तर नदीचा महाराज सांगतात, भावपूर्वक जर शरणागती केली तर असणाऱ्या भवसागरातून तुम्हाला पैल तीराला काय करील, पोहोच करील बरं का. पहा म्हटले, भवसागरातून तरुण जाण्याकरता तुम्ही स्वप्रयत्न किती जरी केले तरी ती गोष्ट शक्य आहे का? शक्य नाही बरं का. म्हटले विचार आहे दृढ हा संसार, ब्रह्मादिका पार नुलंगवे सामरथे, देवादिकांना सुद्धा शक्य नाही. म्हटलं मग जीवाला कसं तरुण जाता येईल? तरुण जाता येणार नाही. तरुण जाण्याकरता जे जे उपाय केले ते उपाय सगळे अपाय ठरतील. म्हटले भगवान सांगतात, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया, मामेव ए प्रपद्यन्ते माया मेतांतरन्ते ते. भवनदी म्हटले तरुण जाण्याकरता अनेकांनी उड्या टाकलेल्या आहे. उड्या टाकल्या पण कुणी कुणी काय काय उपाय केले तिथं बरेच उपाय सांगितलेले बरं का. एकी यजन क्रियेची पेटी बांधून घातली पोटी, ते शिरकोणी ठेले कपाटी स्वर्ग सुखाच्या. तरुण जाण्याकरता एक जणांनी यज्ञ यागादिक कर्म केलं, त्याचा पुण्य संचय केला, पेटीत घातला आणि पेटी पोटाला बांधली. पुण्य भवनदीत उडी टाकली. कशा करता? तरुण जाण्याकरता. हे पहा म्हटले तरुण गेले नाही बरं का. ते पुण्य होतं, त्या पुण्याच्या बळावर ते शिरकोणी ठेले कपाटी स्वर्ग सुखाच्या, यज्ञ यागादिक पुण्य होतं. ते तरुण न जाता स्वर्गात गेले म्हटले. आणि मग आता स्वर्गात गेले, स्वर्गात गेले म्हणजे उद्धरून गेले का? नाही बरं का. स्वर्गात गेले म्हणजे उद्धार झाला असं नाही म्हटले. स्वर्गात गेले, स्वर्गातले दिव्य भोग भोगले, पण किती दिवस? त्या पेटीत पुण्य होतं, बस पुण्य आहे तोपर्यंत. पुण्य खर्च झालं, स्वर्गात राहता येणार नाही. म्हटले ते तम भोक्त्वा स्वर्ग लोकम विशालम, क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम मिशंती, एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभन्ते. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागते माघारे मृत्यू लोका. आता उडी टाकली होती कशा करता? तरुण जाण्याकरता. पण तरुण गेले का स्वर्गात गेले? बरं, स्वर्गातून जर पुन्हा जन्मालाच आले, मृत्यूलाच सामोरे गेले तर मग तरुण गेले का? तरुण गेलेले नाही म्हटले. मग तरुण जाण्याकरता काय केलं पाहिजे? तिथं भगवान सांगतात एकच करा म्हटले, विठ्ठल विठ्ठल लीला तरले, जे सर्व भावे मद भजले, तया आईलीच थडी सरले माया. मला स्वतः आलेला तो काय आहे अनुभवी. मी कोणाचा ऐकलेला नाही किंवा पुस्तकात वाचलेला नाही बरं का. म्हटलं मला आलेला अनुभव येतो. कधी कधी एखादा मनुष्य सांगत असतो पण त्याचा त्याला अनुभव नसतो. ऐकलेलं सांगतो किंवा वाचलेलं सांगतो. शेवटचं उदाहरण सांगतो बरं. चर्चा चालली होती, हे पहा म्हटले नदीतून पलीकडे जायचं, पण नेमकं जिथून पलीकडे जायचं तिथं नदीत काय आहे? भोवरा आहे. आणि मग आता नेमकं भोवऱ्यापासूनच पलीकडे जायचं म्हटले. पोहून कसं जायचं? एक जणांना सांगितलं युक्ती म्हटली. पोहत पोहत भोवऱ्याजवळ जायचं. भोवऱ्याचा व्यास वरती मोठा राहतो आणि भोवरा खाली निमुळता राहतो. भोवऱ्याजवळ गेलं का बुडी मारायची आणि पलीकडे निघायचं. त्यानं सांगितलं बरं का. पण सांगितल्यावर चाणाक्ष मनुष्य होता, त्यानं विचारलं, हे पहा म्हटले तुम्ही हे सांगता पण तुम्ही असे भोवरे किती पार केलेले? मग त्यांनी सांगितलं मी पार केलेले नाही, मी अमुक अमुक पुस्तकात वाचलेलं आहे. मग आता पुस्तकात वाचलेलं आहे त्याला आलेला अनुभव येतो, त्याचा अनुभव नाही बरं का तो. तसं महाराज सांगतात मला हा आलेला काय मज अनुभव आहे अंगी, मला अंगीभूत स्वतः आलेला अनुभवी. अनुभव आले अंगा ते या जगा देतो सो. आलेला अनुभव तुमच्या समोर मांडतो. कशा करता मांडतो? तो अनुभव तुम्हाला यावा. बरं, तो अनुभव यावाच जर वाटत असेल ना, दुसरं तिसरं काही करू नका म्हटले. म्हणा ओनी शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. संकल्पित वेळेमध्ये